जय श्रीराम मित्रांनो. आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे सर्वांनाच उत्सुकता होती की आज लाईव्ह मध्ये नेमकं काय बोलणार आहे. तर मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय भाजपाचे जे कार्यकर्ते आहे आपल्या तालुक्यातील, तर त्या सर्वांना एक थोडक्यात दम दिला जातो असं म्हटलं तरी चालेल का तुम्ही माझ्या विरोधात जाऊ नका, मी थोड्या दिवसात भाजपमध्ये येणार आहे. आणि या कार्यकर्त्यांना असं वाटतं का हे नेते जर भाजपमध्ये आले तर आपल्याला त्रास देतील, म्हणून भाजपचे कार्यकर्ते नेवासा तालुक्यातील कुठलीही ऍक्शन घ्यायला तयार नाहीत. बरं, हा नेता दर 8 दिवसाला म्हणतो मी अमितजी शहांना भेटून आलो, मी देवेंद्रजींना भेटून आलो आणि मी आता भाजपमध्ये येणार आहे, मी विखे पाटलांकडून जाऊन आलो. ह्या ज्या आपल्या तालुक्यामध्ये अफवा आहे किंवा हा नेता मुद्दामून चर्चेत येण्यासाठी या अफवा पसरवतो, तर आज नेत्याला भाजपमध्ये का घेणार नाहीत याचे काही कारण देणार आहेत आणि नेत्यांच्या काही गोष्टी उघड होणार आहे. आज ज्या अशा उघड होणार आहे की याच्यानंतर कोणताही भाजपचे नेते सुद्धा यांना घेऊ शकत नाही. तर त्याचे कारण मी तुम्हाला सर्वांना देत आहे. आणि आपल्या तालुक्यात ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, यांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन काम केलेलं आहे. आणि आता जर हेच ज्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला तेच जर भाजपमध्ये आले तर कसं चालेल? असं चालणार नाही. भाजप हा निष्ठावंतांचा पक्ष आहे आणि त्याचप्रमाणे राहणार. एकंदरीत मध्यंतरी दिलेला त्रास असा की भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला त्रास आहे. हा विरोधक शेतकऱ्यांचे शेततळे फोडलेले आहेत, कित्येक जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. एका पत्रकाराला वर पोस्कोचा गुन्हा दाखल करून पत्रकाराचं ऑफिसच ताब्यात घेऊन त्याच ठिकाणी त्या कथित नेत्याने ऑफिस बांधलेलं आहे. म्हणजे इतकी नीच पातळी या राजकारणात आलेली आहे आपल्या तालुक्यातील. इथं एक प्रायमरी सांगतो का दाखल नाही करणार, तसं याच्यानंतर जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं असणार आहे, ज्याच्यावर महाराष्ट्र सुद्धा विचार करेल आणि भारताला सुद्धा विचार करावा लागणार आहे या नेत्याबद्दल. परंतु घेऊ का नाही हे सुरुवातीला काही कारण सांगणार आहे. जे भाजपचे शेतकऱ्याचे शेततळे फोडले, पाईपलाईनी फोडल्या, रस्ते नांगरले, ज्या वेळेला यांना मंत्रिपद होतं त्यावेळेला ठीक आहे, राजकारणात विरोध असतो, विरोधक असतात, नेते असतात, परंतु नेत्यांना किती नीच पातळी गाठावी याला एक सीमा असती, ती आपल्याकडे नसती. त्याच्यात आमच्या 6 महिन्याच्या मुलीच्या दिशेने गोळीबार करणं असेल, माझा 8 ते 10 वेळा अपघात करणं असेल, किंवा देवाची मंदिरे, आमच्या इथे मोरया चिंचोरे या ठिकाणी आपले मोदीजी ही महादेवाचे भक्त आहेत. तर या मोरया चिंचोरे गावामध्ये एक 70 एकर जमीन आणि महादेवाचं पुरातन काळातील मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं वर्ग 3ची इनामी जमीन जी कधीही कुणाच्या नावावर होत नाही, ती जमीनच नेत्यांनी स्वतःच्या नावावर केलेली आहे. म्हणजे मंदिरे लुटण्याचा जो मुघलांनी आपल्या नेवासा तालुक्यात कमी मंदिर लुटले, इतके मंदिर या कथित नेत्यांनी लुटलेले आहेत. आता तर त्यांचं टार्गेट सोनई महादेव मंदिर सुद्धा आहे. मोरया चिंचोरेचं महादेव मंदिर तर स्वतःच्या नावावर करून झालं. शनी शिंगणापूर देवस्थान 15 वर्षापासून किसून खाल्लं आणि लुटलं. आता त्याच नेत्याचे याच्यानंतरचे जे भ्रष्टाचार आहे ते खूप भयानक असणार आहे. एक RSSचं काम करणारी व्यक्ती, आगळे कुटुंबीय सोनईमधील, ज्यांचं नाव सर्वांना माहित आहे, त्या आगळे कुटुंबियांची 11 गुंठे जमीन होती, जी त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना शब्द दिला होता, पोरा माझी ही जमीन विकू नको, ही अशीच पुंजी ठेव. आणि त्या मुलाचाही त्याच्या वडिलावर जीव होता, म्हणून त्याने सांगितलं की मी ही जमीन नाही विकणार. परंतु नेत्याला ती जमीन आणि ती जागा खूप आवडली, म्हणून नेत्याने त्याचं ऑफिस बंद केलं, म्हणजे तिथलं स्वामिल बंद केलं. 11 गुंठे जागेचे ग्रामपंचायत सत्ता वगैरे सगळे यांच्या ताब्यात असताना 11 गुंठ्यावर ज्या काळात लायसन मिळालं 1980 साली, तर ती जमीन आज 1 गुंठा करून ठेवली.
त्याच आमच्या आगळे मित्राच्या घरी त्याची आई, त्यांचे मुलं, त्याची आई विधवा आहे, तर घरात जेवण करत होते. आर्थिक सोर्स 10 वर्षापासून त्यांचा बंद करून टाकला. नेता किती नीच आहे याचं एक उदाहरण देतो. तर सर्व छोटे छोटे बाळ त्या घरात जेवत होते. त्यांचं घर पत्र्याचं होतं आणि अँगल लावलेले होते, म्हणजे एका साईडला असं टपरी जशी आपण उचलतो त्यावेळेला घर उचललं जातं. त्याचप्रमाणे त्या घरात माऊली स्वयंपाक करत होती, लेकरं जेवत होते. ह्या नराधम नेत्यांनी त्या घरात पाठीमागच्या साईडना जीसीपी घालून घर वर केलं आणि पलटी केलं. त्या घरात लहान लेकरं जेवत होते. राजकारणात नीचपणा असावा, पण तो किती असावा याला एक लिमिट असतं. ह्या असा त्रास संघाचं हिंदुत्वाचं काम करणाऱ्या जर व्यक्तीला देत असेल, RSSचा तो पदाधिकारी आहे, जर त्याच्या घरावर जर असे हल्ले होत असेल, तर या नेत्याला राजकारणात ठीक आहे. अजितदादाही आमच्याकडे आले, एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा भाजपमध्ये आले, काम करतात, पण त्यांनी एक सीमा ठेवली होती. कुणाला किती त्रास द्यावा राजकारणात, ठीक आहे, विरोधक असतात, आडकाट्या आणतात, पण त्याला एक लिमिट असते, जी या नेत्याकडे नाहीये. 250 ते 300 लोकांचा जमाव गुंडांचा त्या लोकांच्या बिचाऱ्याच्या घरी पाठवला. त्याचा एक भाऊ एक्सपायर झाला. त्याचा भाऊ एक्सपायर झाल्याच्या नंतर त्याच्या जागेत त्याला आंघोळीला सुद्धा नेऊ नाही दिलं. तो बिचारा विनंती करत होता, साहेब माझ्या भावाला शेवटचं माझ्या घरात नेऊ द्या आंघोळीला. त्याच्या दारासमोर पत्रे मारले आणि त्याच्या भावाला आंघोळीसाठी सुद्धा एक्सपायर झाल्यानंतर या नीच नेत्यांनी त्याला घरात घेऊ नाही दिलं. आणि जर ह्या व्यक्तीला जर भाजपमध्ये घेतलं तर कसं झालं मित्रांनो? तर हे तर झाले त्याचे मुख्य कारण का हा नीच किती आहे. परंतु या नेत्याकडे गडगंज संपत्ती किती आहे. भारतात आजपर्यंत कुणाकडेही इतकी गडगंज संपत्ती सापडली नसेल, इतकी संपत्ती या नेत्याकडे आहे. बरं ते नेत्या कसे आहे? त्या नेत्याला थोडासा डोक्याचा भाग कमी आहे म्हणून तो काहीही करतो, काळे धंदे करतो, पण त्याच्याकडून खूप चुका होतात. तर मित्रांनो त्या चुका दाखवतोय. आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो, तो आपण बघावा. 1 मिनिट पाठीमागचा कॅमेरा चालू करून मी तुम्हाला सर्वांना फोटो दाखवतोय. मित्रांनो हा फोटो तुम्हाला कशाचा दिसतोय आपण सांगू शकता का? हे बघा, पुन्हा एकदा बघा. मोबाईल मी आडवा केला आणि फोटो समोर पकडलाय. तुम्हाला हे महादेव मंदिर दिसत असेल, म्हणजे सोनं येथील महादेव मंदिर आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला यात दिसतं का काही? तर मित्रांनो या महादेव मंदिरामध्ये डुप्लिकेट सेल कंपन्या 2 दाखवल्यात, ज्या तुम्हाला दिसत नसतील, पण आमच्या नेत्यांनी गायब करून ठेवलेला आहे. या ठिकाणी 2 सेल कंपन्या आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न शेकडो कोटी रुपये आहे. आणि अशाच कंपन्या 1-2 नव्हे तर 40 ते 50 कंपन्या, सेल कंपन्या अशा आहेत या नेत्याच्या आहेत. मित्रांनो आता मी तुम्हाला लिस्ट दाखवतो कंपन्यांची. हे बघा 7 नंबरची कंपनी आहे बीजे ॲग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि कंपनीचा ॲड्रेस बघा, महादेव टेम्पल सोनई नेवासा. आता महादेवाच्या मंदिरातच डायरेक्ट कंपनी दाखवली, म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा कित्येक कंपन्या फेक आहेत, ज्याला सेल कंपन्या म्हणतात, ज्या कंपन्याच अस्तित्वात नाही. आणि ही विचार करण्याची गोष्ट आहे. आता मित्रांनो हा झाला दुसरा फोटो. बघा आता हा फोटो. या कंपनीत तुम्हाला जरी काट्या दिसत असतील तरी मित्रांनो या काट्या नाहीये, ही कंपनी आहे. कंपनी या ठिकाणी 2 कंपन्या आहेत तुम्हाला, परंतु त्या नजरेने फक्त 2 तिथं MSCBचे पोल दिसत असतील. पण मित्रांनो इथं 2 कंपन्या आहेत ज्या तुम्हाला दिसणार नाही, नेत्याने गायब करून ठेवलेल्या आहेत. त्या फक्त नेत्याला दिसतात आणि नेत्याच्या अकाउंटला यातून काळेचे पांढरे पैसे केले जातात. तर या ॲड्रेसवर देखील 2 कंपन्या आहेत, मी तुम्हाला दाखवतो.
हे बघा 14 नंबरची कंपनी आहे दुर्वा नावाची. हिचा ऍड्रेस बघा MSCB जवळ आहे, कनेर वस्ती रोडला. या कंपनीचं सुद्धा कोट्यवधी रुपयाचे ट्रान्झॅक्शन आहेत. पण कंपनी मात्र कुणाला दिसत नाही. आमच्या साहेबांच्या कंपन्या अशा आहेत की ज्या ठिकाणी चोरी होऊ नये म्हणून साहेबांनी गायब करून ठेवल्या आहेत. म्हणजे कुणाला दुःख नकोय. आता मित्रांनो तुम्हाला आता ही जागा मोकळी दिसत असेल, ज्या ठिकाणी 2 फक्त गाड्या लावलेल्या आहे. परंतु काही दिवसापूर्वी इथं फक्त डुकरं होते आणि येड्या बाबळी होत्या. तर त्या बाबळीच्या कुंपणामध्ये या ठिकाणी 3 सेल कंपन्या दाखवण्यात आलेल्या आहेत. त्या कंपन्यांची देखील हजारो कोटीमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत, हजारो कोटी. म्हणजे हा नेता खूप डेंजर आहे मित्रांनो. हजारो कोटीमध्ये या व्यक्तीच्या कंपन्या आहेत, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहेत. असं आहे मित्रांनो. आता आपण बघू शकता या सेल कंपन्यांच्या कंडिशन. हे बघा या कंपन्यांचे कॅपिटल बघा 5 कोटी 30 लाख वगैरे वगैरे वगैरे. हा बघा अजिंक्य मर्केंटाईल प्रायव्हेट लिमिटेड. तिचं बघा 15 करोड रुपये. मिल्कमेस प्रायव्हेट लिमिटेड. अशा ज्या काही कंपन्या आहे ह्या मित्रांकडे, या कथित नेत्याकडे खूप काही आहे. बरं सर्वात मोठा कळस सोनईमध्ये एक नितीन काळे नावाचा व्यक्ती आहे. तर त्या नितीन काळे नावाच्या व्यक्तीवर तुम्ही जर कंपनी बघितली, हा नितीन काळे नावाचा व्यक्ती मोटरसायकलवर सोनेत फिरतो. परंतु तो कोणत्या कंपनीचा मालक आहे तुम्ही एकदा चेक करा. हा नितीन काळे एका कंपनीचा मालक नाही. हा नितीन काळे कमीत कमी 10 ते 20 कंपन्यांचा मालक आहे. आणि एका कंपनीचं दाखवतोय तुम्हाला 393.70 करोड रुपये. 393.70 करोड रुपये एवढले ट्रान्झॅक्शन. आणि इतकल्या कंपनीचं कॅपिटल बघा, कंपनीचं ऑथोराइज कॅपिटल 269.13 कोटी. अरे 270 कोटी मित्रांनो, हे तुमच्याच ऊसाचे पैसे आहे. आणि तुम्हाला साहेब पगार पैसे देत नाही. ऊसाचा भाव वाढून का देत नाही. आणि आपले अल्कोहोलचे टँकर आणि साखरेचे पोते कुठं गायब होतात हे तुम्हाला कळत असेल आता. आणि साहेबांचे वडील सांगतात, मी एक साधा शिक्षक होतो आणि माझ्याकडे एकच शिंगाचा बैल होता. आता मित्रांनो तो एक शिंगाचा बैल किती पैसे देऊन गेला ते तुम्ही बघा. हजारो कोटी रुपये. अरे कुणाला बघायला भेटणार. यांच्याकडे इतके थप्पेने पैसे आहे, असे गोडाऊन फुल केलेले आहेत मित्रांनो. त्याची सुद्धा डिटेल्स माझ्याकडे आहे. ते आता एका खासदाराच्या घरी बघा कितीतरी हजारो कोटी रुपये, आपले 300 कोटी रुपये सापडले. फक्त 300 का 400 काहीतरी कोटी सापडली. पण त्याची बातमी अख्ख्या भारतभर मीडियाने इतकी दाखवली की खूप मोठे पैसे सापडले. अरे ती चिल्लर आहे आमच्या नेत्यापुढे. हे 300 करोड रुपये त्या नेत्यापुढे चिल्लर आहे. असा आमचा नेता पॉवरफुल आहे, काळजी नसावी. आणि आता येथे शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये एक कामगार आहे, किशोर पंढरीनाथ शिंदे. या देवस्थानमध्ये कामगार किती श्रीमंत आहे तुम्हाला बघायचे असेल. आता कित्येक पीएनी किती प्रॉपर्ट्या कमावल्यात ह्या सगळ्या मी इथं सांगू शकत नाही, कारण की लाईव्ह आपलं खूप मोठं होईल आणि लोकही कंटाळून जातील. त्याच्यामुळे एक ट्रेलर दाखवायचा मी फक्त प्रयत्न करतोय. आता मला तरी वाटतं या व्हिडिओ बघून ईडी जागृत व्हायला पाहिजे. आणि ईडीचं धाड पडल्यानंतर पुन्हा चमच्यांनी गुलामांनी म्हणू नये की भाजपा राजकारणासाठी धाड टाकतो. परत म्हणते आमचे साहेब ठाकरे सोबत एकनिष्ठ आहेत म्हणून रेड पडली की काय. असं नको व्हायला. काय का ठाकरे ठुकरे इथं काय नाही. इथं प्रॉब्लेम असा आहे का पैसाच एवढा काळा दाबलेला आहे की कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. आणि नेत्यांनी सध्या आमच्या नेवासा तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ईडीसी बँक, सोनई जिल्हा बँक, कर्डिले साहेबांनी त्याच्यावर विशेष लक्ष द्यायला पाहिजे.
की मी तुमच्याकडे एक अर्ज देणारच आहे. सोने शाखेमध्ये फेक अकाउंट मुळा सहकारी साखर कारखान्यावर आणि सोने शाखेमध्ये फेक अकाउंट उघडण्याचं काम चालू आहे. ज्या अकाउंटमधून सर्व कार्यकर्त्यांना अकाउंट उघडायचे सांगितले त्या अकाउंटवर रात्रीतून एकाच्या खात्यावरती 8 लाख, 10 लाख, 15 लाख रुपये अमाऊंट येतात आणि ती अमाऊंट कॅश स्वरूपात हळूहळू विड्रॉल केली जाते. प्रत्येक कामगाराकडून एक चेक सही करून घेतले, एडीसी बँकेचे किंवा नॅशनलाइज बँकेचे. नॅशनलाइज बँकेतून 2 लाख, 4 लाख, 5 लाख अशी अमाऊंट काढली जाते. जिल्हा बँक, एडीसी बँक यामधून ही अमाऊंट 10 लाख, 15 लाख या स्वरूपात एका व्यक्तीकडून विड्रॉल केली जाते. म्हणजे साहेब हे पैसे विड्रॉल करून जसं त्या खासदाराचे पैसे पकडलेत ना, थप्प्या मारल्यात, तसेच साहेब थप्प्या मारायचं काम चालू आहे. आणि याला कमीत कमी 30-40 कंटेनर तरी लागते ना आमच्या साहेबाचे पैसे होऊन यायला. कारण की साहेबाकडे पैसेच तेवढे हरामाचे आहेत ना, त्याला काही कष्टाने हे कुठे गेलीच नाही. बरं, साहेबाकडे पैसा का असेल त्याचं एक सोपं उदाहरण सांगतो. नेत्याच्या चिरंजीवांचं लग्न होतं, मग लग्नामध्ये सायकली वाटायच्या ठरल्या. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो, कारण नेता किती चिंगू आहे आमचा, पैशावाला भरपूर, पण चिंगू किती आहे आणि हरामी किती आहे. तर लग्नामध्ये सायकली वाटायच्या ठरल्या. सायकली गरीबाच्या मुलांना वाटायचे म्हणे. आमच्या नेत्याचं आणि नेत्याच्या मुलाचं खूप विचारश्रेष्ठ कार्यकर्त्याला त्या नेत्याच्या बायकोनी फोन करू करू बुडबुडा सोडला आणि नेत्यांनी पण अरे एक सायकल दे तू, अरे एक सायकल दे तू. सगळ्या सायकली जमा केल्या आणि नेते म्हणाले त्या सायकली आम्ही दिले. अरे कसलं काय, कार्यकर्त्यांकडूनच वर्गणी करून त्या कार्यकर्त्याला घरात किराणा भरायला पैसे नाही, त्या कार्यकर्त्याला दम देऊ सांगितलं आम्हाला सायकल पोहोच कर, तू एक सायकल पोहोच कर, तू 10 सायकली पोहोच कर. आणि ठेकेदारांना तर विचारताच सोय नाही, ठेकेदारांना काहीही सांगतात. म्हणजे यांना काही वस्तू हवी असेल का ठेकेदार यांना पोहोच करतो. असे आमचे नेते आहेत. आता एक ते सांगत होतो किशोर पंढरीनाथ शिंदे, त्याचं नाव दाखवतो तुम्हाला. नाव किशोर शिंदे. किशोर शिंदेचा विषय आपण थोड्या वेळाच्या नंतर बघू. आता ह्या कंपन्यांचे पैसे दाखवतो तुम्हाला तोपर्यंत. किशोर शिंदे आपल्याला विषय पेंडिंग आहे. म्हणजे तो एक छोटासा कामगाराकडे सुद्धा किती पैसे असू शकतात साहेबांच्या, तेही सांगायचंय मला. म्हणजे मित्रांनो काय हे का आमच्या साहेबाकडे पैसाच लई आहे. हे बघा, ह्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न एका कंपनीचं 2 करोड रुपये. हे बघा, रिझर्व्ड अमाऊंट 20 करोड रुपये. हे ते येड्याबाबरीतल्या कंपन्यांचे आकडे आहेत मित्रांनो. आणि सगळे तुम्ही हैराण कधी होताल. हे बघा, 1,45,50,000 असं, म्हणजे एका वर्षाचं प्रॉफिट आहे मित्रांनो. घाबरून जाऊ नका तुम्ही अजिबात. आकडे खूप मोठे आहे. बिचारी शेतकऱ्यांना अंडरपॅन्टन बनवून बदलता येणार इतके थिगडे वापरतात. आणि त्या शेतकऱ्याच्या जीवावर आमचे साहेब बघा कसे पैशावाले झालेत. मित्रांनो हा आकडा तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करावा असं मला वाटतंय. जरा थोड्या वेळ जास्तच ठेवतो मी. आणि हेच त्या कंपन्या आहेत ज्या सेल कंपन्या. बरं, 2011 सालचं आहे बरं का मित्रांनो. म्हणजे त्यावेळेचे जर 10 रुपये पकडले तर आजचे आपल्याला 50 रुपये पकडावं लागतील किंवा 20 रुपये तर पकडावं लागतील निश्चित. 2011-20 नाही 30 रुपये. त्यावेळेचे 10 रुपये म्हणजे आजचेच 30 रुपये. तर मित्रांनो आता आकडे मोजा. या कंपनीचं वार्षिक उत्पन्न ट्रान्झॅक्शन किती. ट्रान्झॅक्शन जी कंपनी अस्तित्वात नाही तिच्यावरचं ट्रान्झॅक्शन म्हणजेच तिचं उत्पन्न झालं. कारण की तिला आउटगोईंग सोर्सच नाही ना, तिला एकाही कर्मचाऱ्याचा पगार करायचा नाही. तिच्यावर होणारं ट्रान्झॅक्शन हे ते नेत्यांनीच काळाचं वाईट केलेलं आहे. आता 1, 2, 3, 1 दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, शेकडो कोटी. म्हणजे 172 करोड 29,68,216 रुपये. 2011-12 सालचा एवढं उत्पन्न आहे या कंपनीचं मित्रांनो. बघा पुन्हा एकदा बघा, 172 करोड 29,68,216. मित्रांनो पुन्हा एकदा बघा, 2011-12 साली या कंपनीची काय परिस्थिती होती.
172,69,68,216 रुपये. मित्रांनो, कस काय आमच्या नेत्याकडे पैसे, तरी पण नेते आमचे खूप रडतात. आणि गावात बैलपोळ्याची जर ते मिरवणूक जर ठेवली तर नेत्याच्या नावाने 2,500 रुपयाचं बक्षीस बैल सजवणाऱ्या शेतकऱ्याला देण्यात येतं. मित्रांनो, आता हे बघा, आकड्याला कमीच नाही हो. 13,40,18,807. 13,40,18,807. आकडे कसे शॉक करणारे, शॉक. म्हणजे मित्रांनो, आता कोटीचे आकडे ऐकून तुम्ही झोपायचे नाही आज, परंतु तुम्ही झोपा निवांत, काय अडचण नाही. हे आकडे फक्त आपल्याला बघायला आहे. $7,91,08,697. ते बी साल बघा तुम्ही, म्हणजे हे तुम्हाला तिप्पट चौपट करावं लागतील. या वर्षीचा डाटा तर येतोय माझ्याकडे, म्हणजे डाटा आहे पण आता दाखवायला वेळ नाही, मी तुम्हाला दाखवतोय. हे जर 2011 साली ही परिस्थिती असेल तर आज काय परिस्थिती असेल याचं निश्चितच सर्वांना कळलं असेल. महाराष्ट्रात आता हे बघा, शिंदे किशोर पंढरीनाथ 129 नंबर शनी शिंगणापूर देवस्थान मधील हा कर्मचारी आहे. याची ड्युटी बघू शकता तुम्ही. हे बघा, विद्युत विभागाकडे आहे, हे वायरमन आहे बहुतेक. पण यांची प्रॉपर्टी बघा, किशोर पण मुंबईला फोर्टमध्ये ऑफिस आहे. मित्रांनो, तिथले लॉजिंग आपल्याला भाडोत्री घ्यायला परवडणार नाही. त्या ठिकाणी 10-10 कोटी रुपयाचे याचं ऑफिस आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे हो. म्हणजे विचारच करावा लागेल आता सगळ्याला. आता खूप फाईल आहे, एवढ्या तर मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही. हा डाटा आहे बघा. राहू दे. हा डाटा आहे. अशा खूप फाईल आहेत माझ्याकडे. मी फक्त थोडेसे 4 कागद दाखवलेत तुम्हाला, आणि त्या फाईल ठेवायला सुद्धा टेबलावर जागा नाही माझ्या, त्याच्यामुळे मी काय काढल्या नाही आणि आणल्या नाही इथं. बरं मित्रांनो, आता कसं वाटतंय? म्हणजे आता सांगा, भाजपमध्ये नेत्याचा प्रवेश होईल का? हा, त्याच्यामुळे काळजी नसावी. जी व्यक्ती आपले देव लुटतात, ज्याला देवाचं अस्तित्व मान्य नाही, अशा व्यक्तीला आपण कसं भाजपमध्ये घेणार? औरंगजेबाने आपले मंदिरे कमी तोडले, मुघलांनी आपल्या मंदिरावर कमी हल्ले केले. इतके हल्ले आत्ताच्या काळामध्ये झालेले आहेत. परिस्थिती खूप गंभीर आहे. तरी एकच सांगतो, भाजपच्या कार्यकर्त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. कुठलाही नेता आपल्या पक्षात येणार नाही. आणि हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला पाहिजे, दिल्लीच्या लोकांपर्यंत हा गेला पाहिजे. प्रत्येकाने शेअर करा जर तुम्हाला हा नेता भाजपमध्ये नको असेल तर. ज्या कोणी नेत्याकडे हे जाईल की आमचा प्रवेश करून द्या, ते नेत्याला यांचं अस्तित्व, यांची सत्यता तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि होणार तर नाहीचे, प्रवेश तर होणार नाहीचे. कारण की आपले देवेंद्रजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आस्तिक आहेत, हे देवाला मानणारे आहेत. देवाला लुबाडणाऱ्याला, रावणाच्या वृत्तीला किंवा मुघलांच्या वृत्तीला हे कधीही घेऊ शकत नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा विषय असा का या नेत्यांनी हिंदुत्वाचं काम करणारे लोक यांच्या संस्थेतून काढून टाकले. हनुमान जयंतीला सोनईमध्ये एक रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये साधारणपणे 500 मुलं होती. त्या 500 मुलांमध्ये जे कोणी मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई मुळा सहकारी साखर कारखाना किंवा शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये कामाला होते, अशा लोकांना कामावरून काढण्यात आलं. म्हणजे इतका हिंदू विरोधी हा नेता आहे. या नेत्याला कसं भाजपमध्ये घेणार? याच्याही पुढची स्टेज अशी आहे की हे नेते देवाचं मंदिरच डायरेक्ट नावावर करतात, म्हणून याला भाजपमध्ये घेणार नाही. त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा, आपल्या पक्षाचं काम करा, आपला पक्ष वाढवा, कुणीही घाबरू नका. आणि अडचण आली तर आम्ही अर्ध्या रात्री उभे आहोत. आणि नेत्याला काय करायचं ते करू द्या, आपण त्याच्या पुढे यंत्रणा लावू.
शनी शिंगणापूर देवस्थान सध्या मुक्त झालं नेत्याकडून. असाच एक दिवस मी तुम्हाला तालुका मुक्त करून देईल. फक्त सोबत राहा. जय श्रीराम.